बेटा, काँग्रेट्स. इथं काय करतोय तू? अजून त्या प्रोजेक्टवर काम करतेस? नाही पप्पा, ते रितेश भाईंनाच भेटायला आले होते, पण ते जरा बाहेर गेलेत म्हणून. ए चौधरी, तुला इथे यायची काही गरज नाहीये. रितेशकडे काही काम असलं तर तुझ्या ऑफिसला त्याला बोलवत जा. काय बरोबर ना? शुअर. तुमचं इथं काही महत्वाचं काम चाललेलं नाही ना आता? नाही, असलं तरी माझं काम आधी ते इम्पॉर्टंट असतं आणि कायमच तसं असणं. हो पप्पा. बेटा अजून हे बघ, हे गुरुजींनी हे 3 मुहूर्त काढलेत, यापैकी एक कुठला तरी फायनल कर. तुला हवी ती तारीख. चौधरी, अनु सांगेल ते 3 दिवस फ्री ठेवायचे काय? नक्की लग्नाला यायचं. ताई ऐक ना प्लीज. समीर प्लीज प्लीज आता मला थांबवू नकोस, कारण त्याचा काहीच उपयोग होणार नाही. कारण तू निवडलेल्या मुलीपेक्षा मी कैक पटीने हट्टी, आणि ते तुला चांगलंच माहिती आहे. सो लीव इट. बरं ऐक, तू अशी एकदम जाऊ नको. मी तुला सोडायला तरी येतो. आपण वाटते नाही, त्याची काहीच गरज नाही. येतानाही मी एकटेच आले होते, जाताना पण जाईल. I can manage. ताई, नीट राहा, काळजी घे स्वतःची. मी तुला काहीतरी विचारतोय. आपण बोलताना तो मीटिंग मधून तडकाफडकी निघून गेलास का? तर तुला हा गोंधळ निस्तरायचा होता. तिला सांगायचं होतं अनुष्काला जाऊन की तुझ्या मनात फक्त नेहा आहे, अजूनही. त्याचं काय झालं? तू बोललास का पुढे तिच्याशी? मी बोलायला गेलो होतो, पण मी नाही बोलू शकलो समीर. मला माहिती आहे मी तिच्याशी जाऊन बोलणार होतो आणि सगळं क्लॅरिफाय करणार होतो, पण मी नाही बोलू शकलो. का तू त्याच्यासाठी गेला होतास ना? पण अनुष्काला सांगायला गेला होतास ना की तुझ्या मनात नेहा आहे, मग का नाही सांगितलंस? मी नाही सांगू शकलो कारण कदाचित मी तिच्या प्रेमात पडतोय यार. आय थिंक आय एम फॉलिंग इन लव्ह विथ हर. काय वेड लागलाय का तुला? वेड लागलाय? काय बोलतोस तू काय बोलतोस? मी तुला 100 वेळा सांगितलं की ती अनुष्का आहे, ती नेहा नाही. तू हे काय बोलतोस तिच्या प्रेमात वगैरे? मला माहिती. मग तुला माहिती तर का तू हे बोलतोस की तू अनुष्काच्या प्रेमात पडलायस म्हणून? का तू असं म्हणतोस? तू नेहाला विसरलायस का? नेहा तुझ्या मनात नाहीये का आता? 1 वर्षही झालं नाही ना अजून, मग तुझं प्रेम एवढं कच्च होतं का की तू माझ्या बहिणीला विसरलास? काय बोलतोयस तू समीर? मग तू आता असं का म्हणालास की मी अनुष्काच्या प्रेमात पडलो? तू नेहाला विसरलास? मी तुला किती वेळा सांगितलं की ती अनुष्का आहे, नेहा नाही. तुला हे पटत का नाहीये?
मला माहितीये समीर, मी फक्त माझं ऐकून तरी घे. मी का मला 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 नाही पटवून घ्यायचं हे. आणि तुला हे माहितीये तर तुझ्या वागण्यात तसं वाटत नाही. हे बघ, मी तुला स्पष्ट सांगतो, तू अनुष्काच्या प्रेमात नाहीयेस. तू अनुष्काला नेहा समजून तिच्यावरती प्रेम करतोयस आणि तू स्वतःची गफलत करून घेतोयस. या मार्गाने पुढे जाशील ना तर पश्चाताप होईल तुला. तुला जे वाटतं ते चुकीचं आहे ना, कारण तुझं अनुष्कावरती प्रेमच नाहीये. तुझं प्रेम नेहावरती असायला पाहिजे आणि नेहावरती आहे. तू तिला विसरू शकत नाहीस यार. हे चुकीचं आहे तुझं वागणं आणि मी तुला आत्ताच सांगतो हे खूप चुकीच्या दिशेने जाईल. तू जर अनुष्काच्या प्रेमात पडला असशील तर हे बरोबर नाही. हे तुला पश्चाताप करायची वेळ आहे. मला वाटतं ते अनुष्काला भेटल्यापासून ना यश सारखं तुमचंही डोकं फिरलंय पूर्णपणे. काय बोलताय तुम्ही? ती अनुष्का नेहा सारखी? तुम्हाला नेहा आठवत नसेल ना तर मी आठवण करून देतो नेहा कशी होती. अहो शेफाली, नेहा साधी मुलगी होती. किती साधी होती नेहा. भावनिक होती, इमोशनल होती. अनुष्का एकदम प्रॅक्टिकल आहे. नेहा माणसांना जोडणारी होती, त्यांना आपलंसं करणारी होती. अनुष्का फक्त त्याच माणसांना जोडते जे तिच्या बिझनेसशी निगडीत आहेत. नेहा परिस्थितीचा सामना करणारी होती, कष्टाने आयुष्य पुढे नेणारी होती. अनुष्काचं काय? जन्माला येताना सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आली होती. तिला लहानपणापासून हे बिंबवलं असणार की चौधरी आपले दुश्मन आहेत, त्यांच्याशी स्पर्धा करा, हे तिला सांगितलं असणार. आणि तुम्हाला वाटतं ती जुळून गेली यशशी? नेहा आणि अनुष्कामध्ये खूप फरक आहे. आपली नेहा ती आपली नेहा आहे, अनुष्का ती अनुष्का आहे. आणि नेहा सोडून यश अनुष्काच्या प्रेमात पडलाय आता. अनुष्काच्या लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण. म्हणजे काय? असं झालंय सर तुमचं. काही बोलता का हो तुम्ही वाटेल ते? एक मिनिट, मी काहीही बोलत नाहीये. मला सांगा, यश सरांना लाईफ मध्ये मूव्ह ऑन व्हायला कोणी सांगितलं? हो, मीच सांगितलं. काय अनुदी, काकाजींनी तर मुहूर्त पण काढलाय. मला सगळं माहिती आहे. आय एम सो हॅपी अनुदी. काय झालं अनुदी, तू हॅपी नाहीयेस? तुला ते एक्साइटमेंट नाही झालं? खरं सांग मला, तुला पसंत नाहीये का मुलगा? तुला नाही करायचंय का लग्न? नाही, असं काही नाहीये अनुदी. तू किती खोटं बोललीस ना, तुझे डोळे खरं बोलतायत. आणि तुझ्या डोळ्यात मला दिसतंय की तू हॅपी नाहीयेस. काय झालंय? तुला मुलगा पसंत नाहीये का? खरं सांग मला, काय झालंय? तुझ्या मनात दुसरं कोणी आहे का? खोटं नको बोलो अनुदी, मने सब खबर छे. हे बघ अनुदी, लग्न झालं की आयुष्यभरासाठी गाठ बांधली जाते आणि मग मागे वळून बघता येत नाही. म्हणून आत्ताच विचार कर. आणि मी आहे ना, मी तुझी सगळी हेल्प करेन. तू नाही त्या घाईत काही निर्णय घेऊ नकोस. तू विचार कर, ठीक आहे? अनुदी, तुझ्या डोळ्यात मला दिसतंय की तुला नाही करायचं हे लग्न. तू विचार कर. मी आहे, मी तुझ्या बाजूनेच आहे. हा लाईफचा प्रश्न आहे. सॉरी, मी तुला वॉर्न करतोय रितेश. लक्षात ठेव, मला अनुच्या लग्नात कुठलंही विघ्न नकोय. त्या चौधरीच्या पिल्लाला सांभाळण्याची जबाबदारी तुझी. आणि ती काय व्हेंचरची मीटिंग असेल ना, ती त्याच्या ऑफिसमध्ये करा म्हणून. मला जास्त बोलायला लावू नकोस तू, नाही तर तुला माहिती मी काय करेन ते. नाही, वांधो नाही, मी कर. हा, लक्षात ठेव. रितेश भाई, जायचं ऑफिसला? निघायचं? हा, चला. चला जाऊ. पप्पा, तुम्ही पण येत आहे ऑफिसला? हो, मी आता काही दिवस ऑफिसला रोज येणार आहे. मला यशवर्धनशी बोलून सगळं क्लिअर करायचंय. पप्पा जर ऑफिसमध्ये आले तर मला बोलता नाही येणार. पप्पा, यशवर्धनमुळे तुम्ही पप्पा, तुम्ही खरंच टेन्शन घेऊ नका. आय प्रॉमिस यू, यशवर्धन नाही येणार यापुढे ऑफिसमध्ये. नाही अनु बेटा, आता तुम्ही एकत्र काम करताय म्हटल्यानंतर तो ऑफिसला येणारच आहे. पण
मला माझ्या मुलीबरोबर जास्त वेळ घालवायचा आता. तिचं लग्न ठरलंय, लग्नाची तारीख जवळ आलेली आहे आणि तुझ्याबरोबर राहिलो तर जरा मला काही तुझ्याशी बोलता येईल, काही गोष्टी सॉर्ट करता येतील लवकरात लवकर. म्हणून काय रितेश, बरोबर ना? हा, एकदम एकदम सारू आयडिया. बरं मग चला. चला चला. मला तुमची बायको आठवणे, पण आपल्याला बायकोवर कोण गरज आहे काय ते मला कळत नाही. आपण जर प्रत्यक्ष भेटून बोलू शकलो तर खूप बरे होईल. लेटर मध्ये सगळं एक्सप्लेन करता येणार नाही. समोरासमोर एकदा म्हणून मनातल्या द्वंद्व दूर करता येऊ शकेल. तरी कधी आणि कुठे भेटता येईल हे प्लीज मला कळव. माझं मन हलकं करायचं आहे. तुझीच अनुष्का. अनुष्का. एक मला या लेटर बद्दल खरंच काय माहित नाहीये आणि माझ्या मनात असं काही नाहीये. 30 वर्ष आपण मित्र आहोत. 30 वर्षापासून मी तुला ओळखतोय आणि तूही मला ओळखतोस. त्याच्यामुळे तुझ्या मनात असं काही नाहीये जे माझ्यापासून लपेल. राईट? मला माहितीच नाही लेटर बद्दल. आता तुझ्या समोर आलोय मी आणि माझ्या मनात खरंच का तसं काही नाहीये. आणि समजा असलं तरी काही प्रॉब्लेम काय? मी तेच म्हणतो की म्हणजे तू मला बोलला होतास. यश, आय एम सॉरी. काल रात्री मी विचार केला खूप. तुझं म्हणणं बरोबर आहे. तुझ्या मनात तिच्याविषयी जरी वाटत जरी असलं तरी प्रॉब्लेम काय? आय एम सॉरी. मी थोडा रिॲक्ट झालो, भांडलो, चुकीचं बोललो, राग आला मला. पण वाटू शकतं असं. खरं तर मीच नेहामधून बाहेर पडत नव्हतो म्हणून मी असं रिॲक्ट झालो. पण यू आर राईट. असं वाटू शकतं आणि काही प्रॉब्लेम नाहीये. मला लक्षात आलंय. घे. कॉफी, गरमागरम कॉफी. रितेश भाई, તમે કેમ કોફી લઈ આવ્યા? आणू देत. पिऊन आहे ना पण. आणू बेटा, आणू देत. काय माहितीये का, त्याला आता ग्राउंड लेवल पासून काम करायला पाहिजे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतला कळतील. म्हणजे त्याला पुढे प्रोजेक्ट देताना मला फार विचार करावा लागणार नाही. बरोबर ना रितेश? काकाजी, आतापर्यंत नोकरासारखा वागवला तुम्ही, पण ही अनु एकदा या घरातून गेली नाही की मग कळेल कोण नोकर आहे आणि कोण मालक. हा म्हणजे काय. थँक्यू. काय ना अनुबेन, काकाजी आणि तू तुमच्यासाठी काम करायला मला काय प्रॉब्लेम आहे. हा, इट्स माय प्लेजर. सरच छे. मग जा, माझा लॅपटॉप घेऊन ये कार मध्ये. हा जा. पप्पा पिऊन आणेल ना. अरे नाही अनुबेन, बांधो ना ती. आणतो मी. हा, पप्पा तुम्ही रितेश भाईंशी असे वागतात, मला नाही आवडत. बेटा तसं नाहीये, पण तो आता चौधरींबरोबर काम करतोय. त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीतले अर्थ याला कळायला पाहिजेत म्हणून मी त्याला तयार करतोय. खरं तर मलाही नाही आवडत, पण बिझनेस मध्ये भावना आणू नयेत असं मला वाटतं. नोकर समजते काय झालं. मिस्टर मेहता. अरे यशवर्धन, तुम्ही इथेच भेट. तुम्ही इथे आता काय झालं. अनुष्का आहे ऑफिस मध्ये. मग अनुबेन आहे, वर आहे. मला जरा महत्वाचं बोलायचं होतं. चला. नाही 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 नाही, आता थोडा प्रॉब्लेम होईल. ते काकाजी पण आहे ना वर, त्यांनी पाहिलं ना तर मग एकदमच लोचावून जाईल. नाही पण मला काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे मला अनुष्काकडे काम आहे आणि मला तिच्याशी बोलायचंय. नाही 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 नाही, ऐक नाही, ऐक यशवर्धन, ऐक. काकाजीने पाहिलं ना तर खूप मोठा राडा होईल. मी एक काम करतो, मी वर जातो आणि अनुबेनला काहीतरी करून खाली पाठवतो. ती इथं भेटेल तुला. इथे? हा इथे. प्लीज 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 ना, ऐक प्लीज प्लीज. ओके. थँक्यू सो मच. वा 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 अनु बेटा, ग्रेट. बाहेर अरे नाही,
आता बाहेर जाणार कसं ना, एवढी काम पेंडिंग आहे ना अनुबेनची आणि माझी काम आपण बरं जाऊन बोलू ना. अरे पण रितेश आहे ना, तू त्याला फक्त सांगायचं आणि त्याने ते करायचं, कळलं? करशील ना? हा हा हा, म्हणजे मी सगळी कामं करून टाकतो ना, काही टेन्शन नाही, बांधतो ना ती. हा अनुबेन तुला माहिती आहे ना, रितेश भाई ऑन चेतो, टेन्शन गॉन, टेन्शन गॉन जे. ठीक आहे, चला. चल. अरे नाही, बाबा, आपण एक काम करू ना. काय झालं? आपण ही गाडी नको, तुमच्या गाडीने जाऊया ना. या गाडीचं नाव ते हे बंद, ते एसी बंद आहे ना त्याचा. बर ती गाडी नीट करून घे. हा घेतो ना, घेतो. हा चल माझ्या गाडीन चल. चल चल चल. ती अनुष्का पण गेली. हो ना. अरे पण मला बोलायचं होतं तिच्याशी. ते सगळं ठीक आहे, पण यशवर्धन मला एक गोष्ट सांग, ही चिठ्ठी कोणी दिली? कोणी म्हणजे? ही अनुष्काने लिहिली आहे चिठ्ठी. त्या संदर्भात तर मला बोलायचं होतं तिच्या बरोबर. अनुबेनने दिली चिठ्ठी? हो, आणि मला पण सांगायचं होतं की एनिवे, पण यशवर्धन थँक्यू सो मच. म्हणजे मी तुम्हाला येऊन सांगितलं आणि तुम्ही मोठ्या मनाने इथपर्यंत आलात, आय एम रिअली थँकफुल. थँक्यू सो मच. पण आता एक जरा लोचा झालाय. आता काय? नाही ते काय आहे, आता काकाजींनी अनुबेनचं लग्न ठरवलं ना, तर आता ते लग्न होईपर्यंत काकाजी अनुबेन बरोबर जास्तीत जास्त टाइम स्पेंड करणार, तिला सोडणारच नाही. अनुबेन जिकडे जाणार ना तिकडे काकाजी पण मागून जाणार. त्याच्यामुळे काय आहे, ती अनुबेनना किती पण मनात असेल ना तिच्या, तरी पण तिच्या मनातलं तुमच्या समोर बोलूच शकणार नाही. असं नाहीये मिस्टर मेहता. जर का खरंच तिच्या मनात असेल ना, तर ती काकाजी काय अख्ख्या जगासमोर बोलून दाखवेल. म्हणजे मी बोलतो अनुबेनशी, पण तुम्ही आता इकडून गेलात तर बरं व्हायल. नाही म्हणजे मगाशी तुम्ही पण खाली ऐकत नव्हता, काकाजी पण लंचला गेलेले म्हणून तुम्हाला वर घेऊन आलो मी. पण आता काकाजींनी येताना तुम्हाला बघितलं ना तर माझी वाट लागेल, म्हणून म्हटलं आता प्लीज तुम्ही निघालात तर बरं होईल. प्लीज रिक्वेस्ट आहे. मी अनुष्काला भेटल्याशिवाय इथून जाणार नाही. तिने चिठ्ठीमध्ये स्पष्ट लिहिलंय की सगळ्या गोष्टी इथे लिहिता येणार नाही, मला तुला भेटून काही गोष्टी सांगायच्या आहेत. मलाही तिला विचारायचंय की नक्की तिच्या मनामध्ये काय चाललंय. मला कन्फ्युजन नकोय, त्यामुळे आज मी तिला भेटल्याशिवाय इकडून जाणार नाही. नाही यशोधन, तुम्ही ऐका नाही, मी कुठे नाही म्हणतोय, पण आता नको. आता काकाजी आले ना तर मला घराबाहेर काढतील, मला ती वाट लावून टाकतील. नको ते, प्लीज ना, हवं तर मी तुमच्या पाया पडतो. हा पाया पडतो यशवंतन, प्लीज निघा. हे बघा, मी काकाजींना घाबरत नाही. मी अनुष्काला भेटल्याशिवाय इथून जाणार नाही. ओके? काकाजींनी ह्याला इकडे पाहिलं तर मी रस्त्यावरच येईल. परत ते काकाजींना घाबरून अनुबेनने पलटी मारली तर, ही चिठ्ठी मी लिहिलीच नाही असं अनुबेन म्हणाली तर नको. काकाजींनी अनुबेनला तुमच्यामुळे त्रास दिलेला तुम्हाला चालेल काय? नाही म्हणजे असं हाय. ते दिवशी पण तुम्ही आला होता ना ऑफिसला, त्याच्यानंतर काकाजी एवढा बोलले अनुबेनला, एवढा बोलले ना की विचारू नका. म्हणून बोलतो, थोडे पेशन्स ठेवा नाही. हा थोडे पेशन्स ठेवा ना. आणि मी करतो ना अरेंज सगळं. अनुबेनशी बोलतो, एक छान प्लेस अरेंज करतो, मग तुम्ही दोघे भेटा आणि बोला. पण त्याच्या आधी थोडी वाट तर बघा ना. आता काकाजी आले आणि तुम्हाला बघितलं ना तर सगळा मॅटर बिघडून जाईल ना यशवर्धन. ट्राय टू अंडरस्टँड. म्हणून म्हटलं आता निघा ना. आणि काय आहे, आता काकाजी असताना अनुबेन काय बोलू पण शकणार नाही. म्हणून म्हटलं आता निघालात ना, मी सगळं अरेंज करतो. टेन्शन म्हटलं नाही, टेन्शन नाही, मी आहे. ठीक आहे, पण मला तिला भेटायचंय आणि मी तिला भेटणारच. रितेश मेहता छू, आपण जबान देतो ना. आणि मी तिला फिक्स करतो जागा, मी तिच्याशी. अरे यस तसं नाहीये. काय रे, तू काय करतोस इथे?
शेअर म्हणजे ते आपला शेअर प्राइस मध्ये करेक्शन आलं ना थोडं, ते जरा डिस्कस करत होतो. मी तुला मेल करतो असं तिला सांगत होतो. पप्पा काय झालं? काही काम होतं म्हणजे तुम्ही इथे? व्हिडिओ कॉल आहे. जो मुलगा तुझ्यासाठी पसंत केलाय त्याच्याशी बोलून घे एकदा. सगळ्या गोष्टी तुझ्या पसंतीनंच होतील. आधी भेटल्याशिवाय बोलल्याशिवाय लग्न नाही. तुझी पसंती महत्वाची. घे बोल. चालू आहे. ओके बाय. कसं वाटलं मुलगा? हिरा शोधलाय तुझ्यासाठी. हिरा छान आहे. हा, मम्मी पण म्हणत होती छोकरो सारो छे. काय बोलती? आणि काकाजी पण हिरा कसला हिरा? अनुबेन तुझा हिरा तिकडे चौधरीच्या घरात आहे. अनुबेन शू करायचे बेन. आता मला गप बसून चालणारच नाही. काय पण करून अनु आणि यशवर्धनला भेटवायला हवा. नाहीतर अनुबेन इकडे काकाचे ना घाबरून या बावल्याशी लग्न करून बसेल आणि रितेश मेहताचा ठणठण गोपाळ. माझा आय कार्ड ना ते शेफाली आय कार्ड बनवायला दिलं नाही. हा आय कार्ड बनवायला दिलं नाही HR मध्ये. अरे काका, ही शेफाली अनुबेनने अपॉइंट केलं तिला स्पेशल पर्सनल असिस्टंट म्हणून परवा. तुझं ते आय कार्ड बनवायचं आहे ना, म्हणून तिच्याकडे नाही आता ते. शेफाली तू डिटेल दिले ना HR मध्ये? हो दिले. ओके मी फॉलोअप करतो. हा अरे काकाजी काय झाला, ते अनुबेनने 2 दिवसापूर्वी तिला अपॉइंट केला तिच्या मदतीसाठी वर्कलोड कमी करायला. अरे अनुबेन तू नाही का बोलली तिला तू सकाळी घरी ये, मग आपण बाहेर जाऊ आणि बोलू. हा म्हणे का नाही लवकर नाही का? आत्ता जाऊ? हा अनु बेटा, तिला काम सांगून तू जर लग्नाची तयारी करणार असशील तर लगेच नाही. जा. चला ना. अनुबेन काही लागलं फोन करायचा बिंदास कधी पण. गो. हो पप्पा येते. समीर, अरे अनुष्का नेहाच्या घरी येणार आहे. हो. अरे पण म्हणजे तिला तिथे कोणी बघितलं तर? ऐक माझं शांतपणे ऐक. हे बघ, अनुष्का विषयीच्या भावना तू आज तिला सांगतोयस ना, मग नेहाच्या घरात ती दुसरी चांगली जागाच नाही. सिरियसली जे आहे ते सगळं ऍक्सेप्ट कर. तिलाही करू दे. तू तिच्यावरती अनुष्का म्हणून प्रेम करतोयस ना, मग तिलाही कळू देत ना तुझी बाजू. सगळं कळेल तिला. आणि राहिला प्रश्न लोकांना काय वाटायचं तर वाटू दे. आज न उद्या सगळ्यांना कळणारच आहे. आणि परी? तू परीविषयी तिच्यापासून काही लपवणार आहेस का? ऑफकोर्स नॉट. पण म्हणजे हे आज म्हणूनच म्हणतोय नेहाच्या घरी जा. जे आहे ते जसंच्या तसं सगळं तिच्या समोर होऊ दे. आणि ते होणंच महत्वाचं आहे. अरे उलट नेहाच्या घरी भेटल्याने तिला सगळं क्लिअर होईल. तिला कळेल. तिचे तिलाच प्रश्नही पडतील, गोंधळून जाईल आणि तिची तिलाच उत्तरही मिळतील. सिंपल. तिला कळेल तरी की नेहा कोणे, परी कोणे, यशवर्धन काय, त्यांचं नातं काय होतं, नेहा कशी होती, कशी राहत होती, परिस्थिती काय होती, पुढे काय झालं हे सगळं तिला कळेल. यू नेव्हर नो. कदाचित अनुष्कालाच प्रश्न पडतील आणि तिची तिलाही उत्तरं मिळतील. या यू आर राईट. मी खरंच जाऊ? परत तेच मी तुला सांगतोय ना, इथलं सगळं मी बघतो. तुझा अरे ती निघून जाईल यार. जा बरं पटकन. ठीक आहे मी जातो, पण तू मॅनेज करशील ना इथलं? आजपर्यंत केलं नाहीये का? ऑफकोर्स. डोंट वरी. जा. आयुष्याची एक छान नवीन वेगळी सुरुवात होतीये, ती बिनधास्त कर, पॉझिटिव्हली कर. आणि नवीन गोष्टीची सुरुवात करताना नेहा काय म्हणायची? गणपती बाप्पा मोरया. मोरया. ऑल द बेस्ट. गणपती बाप्पा मोरया.
आता तसंच काहीतरी माझ्यासोबत पण घडतंय, पण नेमकं काय ते मला कळत नाहीये. आपण जर प्रत्यक्ष भेटून बोलू शकलो तर खूप बरं होईल. लेटरमध्ये सगळं एक्सप्लेन नाही करता येते, पण समोरासमोर एकदा भेटलो तर बोलता येईल. तर कधी आणि कुठे भेटायचं हे प्लीज एकदा बोलून मला कळवा. तुमची अनुष्का. हे कोणी लिहिलंय? कोणी म्हणजे ही चिठ्ठी तू लिहिली आहेस अनुष्का? तुझी चिठ्ठी माझ्याकडे आली आहे. मी तू लिहिली नाहीस तर मग कोणी लिहिली आहे? मला निघायला हवं. मला अरे तुझ्यासाठी केलं मी हे सगळं काय? हे बघ, या चिठ्ठीमध्ये ज्या भावना मी लिहिल्या आहेत त्या भावना कधीतरी अनुष्का समोर बोलायची तुझी हिंमत झाली असती का? अरे पण त्या चिठ्ठीमुळे ती किती माझ्यावर अपसेट झाली तुला माहिती आहे का? इतकी अपसेट झाली ती, काय बोलतच नव्हती. ती चिडलीये, फ्रस्ट्रेट झालीये, रागवलीये, धुसफूस होते, काही कळत नव्हतं मला. बरं त्याचा काय मजकूर आहे तो मी तिला सांगत पण होतो की असं असं तू लिहिलंयस, त्याच्यावर काय बोललीच नाही ती. जणू काही या चिठ्ठीमध्ये लिहिलंय ते तिला काही वाटतच नाही असं होतं. इट वॉज सो एम्बॅरेसिंग फॉर मी. मी आपल्या समोर स्टाईल मध्ये उभा होतो चिठ्ठी घेऊन आणि शी वॉज नॉट सेइंग एनिथिंग. तुझं कोणी सांगितलं हे सगळं करायला? कोणी सांगितलं उचापत्या करायला? ऐसा क्या? आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या यशवर्धन चौधरी. आतापर्यंत जे तुम्ही बोललात ते सगळे इमोशन्स आणि एक्सप्रेशन्स बद्दल होतं, पण आता आपण जरा कृतीकडे वळूया. सांग, ही चिठ्ठी अनुष्काच्या हातात होती? त्याचा काय संबंध? फक्त उत्तर द्या, प्रश्नाला प्रतिप्रश्न करू नका. ही चिठ्ठी तिच्याच हातात होती. एक्झॅक्टली माय पॉइंट इज, ही चिठ्ठी तिच्या हातात होती तरी तिने फाडली नाही. याचा अर्थ दोस्त, आग दोनों तरफ बराबर की लगी है. लक्षात घे, तू तिच्याकडे आतापर्यंत फोटो घेऊन गेलास, तिने फोटो काय केला? फाडला. चिठ्ठी फाडली का? चिठ्ठी फाडली का? का नाही फाडली? कारण ह्या चिठ्ठीमधल्या भावना तिच्या मनात आहेत. पण ती बोलणार कशी यार? पण याचा अर्थ असा नाही की तिच्या मनात नाहीये. ज्या अर्थी तिने चिठ्ठी फाडली नाही त्याचा अर्थ असा आहे की तिच्या मनातही सेम भावना आहेत. आता लागली पाहिजे. उद्या सकाळपर्यंत तिचा फोन येतो की नाही बघ. आता काय? सकाळपर्यंत तिचा फोन जर का नाही आला ना तर बॅट घेऊन मी ऑफिसला येणार आहे. तुझी सुटका झाली असं समजू नको तू. अरे ब्रो, तू मला असं समजू नको. लक्षात ठेव, पैज लागली तिचा फोन येणार. एक बात याद रखना, चीटे की चाल बाज की नजर और समीर की सलाह पर संदेह नहीं करते. परत बोल. जाऊ दे मुर्दे. सकाळपर्यंत. अरे तू काळजी करू नको, फोन येणार. चीते की चाल बाज की नजर और समीर की सलाह. अनुबेन मला सांग नाही तुमच्यात काय वार्ता झाली, काय बोलला काय यशवर्धन? हा काय नाही, तेच त्याला ते प्रोजेक्ट लवकरात लवकर सुरू करायचंय हॉस्पिटलचं. अनुबेन तू बोलते एक, पण जो चेहरा आहे ना, चेहरा तू वेगळंच काहीतरी बोलतोय. मला खरं सांग, खरं सांग. हा त्या दिवशी तू ऑफिस मध्ये आला होता ना, तेव्हा तुमच्यात जी बात अर्धवट राहिली ना ती पुरी केली का त्याने? ते चिठ्ठीबद्दल. तुम्हाला चिठ्ठीबद्दल माहिती आहे? यस. रितेश भाई, ती चिठ्ठी मी नाही लिहिली आहे. मी खरं सांगते, मी ती चिठ्ठी नाही लिहिली आहे. म्हणजे अनुबेन कम ऑन. अरे मी तुझा मोठा भाऊ म्हणून, तुला छोटी बहीण म्हणून सगळं सांगतो ने. हा, काकांबद्दल सगळं सांगतो, काकीबद्दल सगळं सांगतो, एवढा का किंजू बद्दल पण सगळं शेअर करतो. आणि तू मला एक शकत नाही तो. अनुबेन, तू आता असं म्हणाली की मी ज्याच्यावर प्रेम करते तो यशवर्धन असं वागूच शकत नाही. अनुबेन, तू यशवर्धनवर खरंच. अनुबेन, तू यशवर्धनवर खरंच प्रेम करते. अनुबेन, तू यशवर्धनवर खरंच. 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 अनुबेन, तू य
अनुबेन तू रायवल आहे आपला. हे काकाजींना कळलं ना तर नाही, पप्पाजींना कधी कळणार नाही आणि मी त्यांना कधी कळू देणार नाही. मग यशवर्धनचं काय? अनुबेन यशवर्धनचं काय मग? तू आता न राहून माझ्यासमोर बोललीस नाही. तसंच काकाजींना पण सांग, आता मागे फिरू नको. नाही रितेश बाई, माझी प्रायोरिटी माझे पप्पा आहेत. पप्पांना दिलेलं वचन आहे. मी एक वेळ माझं प्रेम विसरीन, पण पप्पांना नाही दुखवू शकत. कुणावर खरं मनापासून केलेलं प्रेम असं विसरता येतं अनुबेन? विसरता येईल तुला यशवर्धनला? काकांच्या मर्जी खातर तू लग्न तर करशील. यशवर्धनला तुझ्या मनातून काढू शकणार? हे करून स्वतःच्या आयुष्याची बर्बादी करशील तू. आयुष्यभर अनहॅपी राहशील, सॅड राहशील, दुःखी राहशील. हे चालेल तुला अनुबेन? आणि थोडं स्वतःला ओळख. तुझ्या मनात केवढी पॉवर आहे अनुबेन. ते लव आहे ना, प्यार आहे ना, तिची ताकद ओळख. तुला स्वतःला ओळख. तुझं काकाजींवर प्रेम आहे ना, म्हणून तू काकाजींना सगळी रायव्हलरी बाजूला ठेवून चौधरींबरोबर जॉईंट व्हेंचर करायला राजी केलं. तू करू शकली तुझ्या प्रेमामुळे, तुझ्या या आतल्या पॉवरमुळे. आणि हीच पॉवर आता यशवर्धनसाठी वापर ना अनुबेन. हा, स्वतःला ओळख. काकाजींसमोर उभी राहा. त्यांना सांग माझं यशवर्धन प्रेम आहे. त्यांना सांग, त्यांना राजी कर, मानतील ते. अरे पण बिन काय नाही अनुबेन, बस झालं. स्वतःवर विश्वास ठेव, स्वतःच्या प्रेमावर विश्वास ठेव. ते बोलतात नाही, प्यार किया तो डरना क्या. ते हेच आहे. काकाजी मानतील. शक्य 200%. आणि हा मोठा भाई आहे ना तुझ्यासोबत, तुला वाटेल ती मदत करेल. तू फक्त यशवर्धनवरचं प्रेम काकाजींना बोलून दाखव. यशवर्धन तुला मिळेल. मी आहे तुझ्यासोबत. मी आहे तुझ्यासोबत. अनुबेन, काय ठरलं तुझं? मला एक गोष्ट कळलीये. आता काय? यशवर्धनला एक मुलगी आहे. काय? नेहा आणि यशवर्धनची मुलगी. 4-5 वर्षाची आहे. तिचं नाव आहे परी. तू कधी बोललाच नाही मला. काय तुला बोलला होता तो? नाही, त्यांनी मला पण कधी सांगितलं नव्हतं. पण मी नेहाच्या घरी गेले होते तेव्हा मला तिथे परीचा आणि नेहाचा फोटो दिसला. मी काही विचारायला जाणार त्या आधीच मला गरगरलं. मला काही कळतच नव्हतं. मागच्या वेळेला झालं होतं ना तसं झालं. म्हणजे ते मंगळसूत्र बघितलं आणि अनुबेनला चक्कर आली. तसंच तिला काल पण झालं. म्हणजे हे काहीतरी मेमरी रिलेटेड सिम्पटमची. तिच्या मगजला स्ट्रेस येत असणार. व्हेरी गुड. मला हेच तर हवं आहे. मीन्स आय एम ऑन द राईट ट्रॅक. ते चक्कर म्हणजे तिला मागच्या आयुष्यातल्या गोष्टी आठवत असणार. रितेश भाई, अरे नाही अनुबेन, ते ठीक आहे ना. हे बघ, त्या मुलीचा तुला काय प्रॉब्लेम नसेल ना, तर कोणाला पण काही प्रॉब्लेम असण्याचं काय कारणच नाही. आणि 2023 चालू झाला आता. कुठल्या काळात राहतो आपण? इट्स ओके, विल ऍक्सेप्ट. प्रेम महत्वाचं आहे ना अनुबेन. इट्स ओके. मी यशवर्धनला भेटायला जाते. जाणार ना, बिनधास्त त्याच्याशी बोलून घे. आणि इथलं टेन्शन घेऊ नको. मी काकाजींना सांभाळतो. मोठा भाईच आहे ना, बांध नथी. जा तू. भेटून आल्यावर काय झालं ते सांग.